बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण कडेगावच्या शिव थोडक्यात बगड रस्त्याला आहे बावधनमध्ये, आणि हा अतिशय चांगल्या जातीवंत खिलारमध्ये मोडतो आणि हा घरच्या गाईचा खोंड। आता बऱ्यापैकी उन्हाळ्याचे पाऊस सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे बळीराजा वावर तयार करत आहेत। हळदीला सरी ओढली होती, जास्त प्रमाणात उकडवाप असल्यामुळं बैलावर फणून आता त्याची लागण करणार ट्रॅक्टरवर। ही जी वाप गेल्यानंतर गड नासत नाहीत आणि चांगल्या पद्धतीची हळद उगवली जाते, त्यासाठी ट्रॅक्टरवर ती पेरणार आहेत हळद। त्यासाठी आत्ता बैलावर ही फणायचं चाललं आहे की ह्याची जी उकडवाप आहे, ही जी आता आवडलं ही वावर, हे आता असं उकारल्यानंतर बऱ्यापैकी आत गरम लागते आणि हे असं फणल्यानंतर अशी माती मोकळी होती, ती बैलावर तयार करायला पेंड लागतात। अतिशय चांगल्या पद्धतीचा पाऊस 2-4 दिवस सातारा वाई या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळं आता बैलाची कामं थोड्या पद्धतीनं चालू झालेत। 15 जूनला हवामान खात्यानं पाऊस सांगितला आहे आणि ह्या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस पडणार आहे, तर अशा रीतीने बैलांची कामं चालू झाल्यात आणि ही बैल चांगल्या पद्धतीची चालत आहेत, तुम्ही बघताय आणि तुम्हाला दाखवतोय। आणि हा जो घरच्या गाईचा खोंड संभाजी कचरे यांचा हा अतिशय चांगल्या पद्धतीनं दरवर्षी तो गाडा ओढतोय। हांडीलपणात अतिशय मोठं वशिंड आणि रुबाबदार शरीर, पिरदार शरीर त्याचं दिसत होतं। आता ह्या वर्षी बडवला त्यानं, कामाला दिवसभर चालतात बैल, आता पहिल्यांदा झोपल्यात यात्रा झाल्यापासून। अतिशय चांगल्या पद्धतीची मेहनत, अतिशय कवळुकी वावराला छान पद्धतीची आली आणि हळद लावायची, त्यासाठी हे वावर तयार करायचं चाललेलं आहे। पहिली सरी ओढली होती, तुम्ही बघू शकता, आता त्याची वाफ घालवायची चाललेली आहे, सरी बसवायचं चालले। चे मित्र तुम्हाला 4 शब्द माहिती शेतीबद्दल सांगणार आहेत, तर सांगा। हे आता हळद लावण्यासाठी वावर तयार करायचं चाललेलं आहे। आता पाऊस पडल्यामुळं ह्याचा वाळकापणा गेल्यामुळं आता ही काय वळवाचा पाऊस पडल्यामुळं वावर दबलेलं आहे, त्याच्यामुळं आता हे मोकळं करायचं चाललेलं आहे। खाली उष्णता असल्यामुळं सगळं मोकळं करून आता यात अजून एकदा आडवं केलं की नाही तर मग डायरेक्ट सरी ओढून हळद लावायची। बरं, हळदीसाठी चाललेलं आहे। हां, बैलावर तयारी। आता बैलावर लावणार आहे का ट्रॅक्टरवर? ट्रॅक्टरवर पेरणार आहे, पण बैलावर तयार करतो। बरं, अजून काय माहिती सांगाल का आम्हाला? बरं, हे बैल किती वर्षाचा बडाव आहे काय? तो बैल 1-1.5 वर्षाचा बडाव आहे, 2.5 वर्षाचा बडाव बैल। बरं, खालना हा कुठून लय नामांकित बैल होता पहिला अंडोबानात? इंदापूरमधनं शहाजी जोगळे यांच्याकडून हा बैल आणला आहे। हो, त्या बैलाला आता जेव्हा त्यांनी ताप लावला त्याच्या 2-3 महिन्यात आपण बैल आणलेला आहे। बरं, तो बैल पंढरपूरच्या बाजारातनं शहाजी जोगळे यांनी खरेदी केला, त्याच्यानंतर आपण हा बैल बावधन बागाडसाठी खास आणलेला आहे। बावधन बागाडसाठी आणताना शेती कामाला बी आपण ह्याचा वापर करतो बैलाचा। बरं, आता रतीब बितीब काय त्याची निघाला? पलटणी पेंड आहे, मक्काचा भरडा
आणि शेंगदाणे बिन. बरं आता किती दिवसातनं सराव किती जत्रपासून कधी झोपल्यात बैल? जत्रापासून आम्ही अशी झुपतो मधनं बैल पवनी बिवणी घाला झुपतो. परत रानातले कामाला झुपतो, उसात भरी बिरी लावाय. परत आता ही हळदीची वावर तयार करा. ही वावर ही झाल्यामुळं पाऊस पडल्यामुळे ह्याला फंतोय नाही तर हे नांगरीनं हलवायचं होतं. बरं हा बैल लय मोठं वशिंड होतं त्याचं घरच्या गाईचा बैल आहे हा आम्हाला समज. घरच्या वयाचा बैल आहे पण ही आता बडावल्यामुळे बैल हे करला थोडासा. हा म्हणजे बैल पांढरा पडला. पहिला बैल कोसा होता, हा आता बैल पांढरा पडला. बरं चालतंय जाऊ दे. जाऊ का रे? हिंदूराव कचरे यांचा हा डावीला झोपलेला बैल अतिशय चांगल्या पद्धतीचा एक नंबर असा हा बडाव आणला होता त्यांना.